कोणीतरी गवत पेटवलंय, मागचा कचरा. ओ बापरे बापरे गाईस, बघा काय केलं या लोकांनी. यार ते गाईस, मला तर भीतीच वाटते. केवढी आग लावली ती पाहना यार, खूपच रिस्की काम करतात लोक. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज होळी आहे आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता मॉर्निंगचे 10:30 वाजलेत आणि होळीमुळे आज आमच्या घरी पुरणाचा स्वयंपाक होणार आहे नैवेद्यासाठी. संध्याकाळी होळी पेटवत अंगणामध्ये, त्याच्यासाठी पप्पांनी लाकडं वगैरे गौरी सगळे रेडी करून ठेवलं आहे आणि नैवेद्य मम्मी करते आहे आणि मी पण करू लागणार आहे, पण थोड्या वेळाने, कारण आता मला पहिले नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता झाला की मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक मम्मीला करू लागते. सो आता घरामध्ये होळीच्या नैवेद्याची तयारी चालू आहे. इकडे पप्पा मम्मीला भाजी वगैरे कट करून देत आहेत आणि मम्मी किचनमध्ये आहे, ती स्वयंपाक बनवते. आता तिने सार फोडणी दिलाय आणि मी करते आहे ब्रेकफास्ट. मला आज ढोकळा खावंसं वाटत होता, सो पप्पांनी ढोकळा आणलाय. सो मी आता ब्रेकफास्ट करते. ब्रेकफास्टमध्ये ढोकळा, लाल चटणी. संध्याकाळी होळीची तयारी करायची आहे. आम्ही होळी घरीच पेटवत असतो, त्यासाठी पप्पांनी लाकडं आणि गौरी वगैरे कालच आणून ठेवली होती. इथे आमच्या चौकामध्ये एक मंदिर आहे हनुमानजीचं, तिथे पण पेटवतात होळी आणि तिथे मोठी पेटवतात, पण आम्ही पहिलेपासून घरीच करतो. सो मग आता पण पप्पा बोलले की नाही, आपण यावर्षी पण घरीच करूया. सो आता घरी संध्याकाळी होळी पेटणार. सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि होळीची पूर्ण तयारी झालेली आहे. होळी रेडी केलं आहे पप्पांनी, आता फक्त पेटवायचं राहिलं आहे. सो मी आणि मम्मी पण रेडी झालो आहे. मम्मीची पण तयारी झाली साडी वगैरे घालून. दुपारी आम्ही काय नाही, स्वयंपाकच केला, जेवण केले आणि मग थोडाफार आराम होळी सेलिब्रेट करणार आहे. सो चला बघूया कसं केलं आहे. हे बघा, इकडे सगळं पेटवून लावलं आहे पप्पांनी. लाकडं, गौरी, छोट्या काड्या लावल्यात. सो इथं आमची होळी तयार आहे. ते गौरी लावलेत, लाकडं लावलेत आणि छोटीशी अशी होळी बनवली, जी आम्ही आता थोड्या वेळाने पेटवू आणि होळी सेलिब्रेट करू. चल आपण माचीस आणू. काय करायचं माचीसने आपल्याला? ते नाही ते नंतर टाका लागते, ते नाही का? आता समर्थ काय होळी पेटवते का? तू पेटवतो तुझ्या हाताने? हो, होळी पेटली पण तिकडं, ते पहा तिथे होळी पेटली पण. कुठे ठेवा लागते? इथे ठेवा लागते. कोणी सांगितलं असं ठेवायचं? कोणी सांगितलं? आबाजीने. कागद लावत आहेत, लवकर पेटली पाहिजे म्हणून. कशाचे आहेत पाहिलं का वेळे? डायरेक्ट फाडायचंच काम करताय. त्यांची पूजा पण झाली का मग त्यांची? झाली रेडी? खरेदी खत आहे. कोणाचं? शेंबेकर. कोण आहे हा शेंबेकर? होण्याची खरेदी खरेदीचीच होळी करून टाका. होळी चालू आहे हो. मम्मी ताट काढते देवाचं. काय काय ठेवलंय? पान, नैवेद्य, गाठ्या आणि प्रसाद, हळदी कुंकू आणि हे सगळं. आणि सो आता 6:30 झाले आणि बाहेर अंधार वगैरे नाही झालाय. सो मग आम्ही वाट बघतोय 7 वाजताची, म्हणजे 7 वाजले की थोडा अंधार वगैरे होणार आणि मग अंधार झाला की आम्ही होळी पेटवणार आहे, कारण मग अंधारामध्ये थोडं छान वाटते आणि मग व्हिडिओ पण व्यवस्थित येतात होळीचे. सो त्याच्या दिसतंय ना तिकडे मारुतीचं मंदिर आहे, तिथे सगळ्यात मोठी होळी पेटली आहे. सो मी आणि पप्पा आता जातोय तिकडे दर्शनाला. हे बघा, इथे पेटली आमची सगळ्यात मोठी होळी एरियाची.
कोणीतरी गवत पेटवलंय, मागचा कचरा. इकडे खाली प्लॉट आहे पूर्ण, मागे पूर्ण पेटवलंय कोणीतरी होळी म्हणून. बघा किती हे झालंय यार. गाईस मला तर भीतीच वाटते. केवढी आग लावली आहे ती बाना यार. खूपच रिस्की काम करतात लोक. झाली म्हणे होळी. हा ना, असे पण नाही करायला. एवढं रिस्की काम नाही करायला पाहिजे ना. पण पहा ना ते कुठे किती वर आग हे चालली ती. थर्ड फ्लोअर म्हणजे थर्ड फ्लोअरच्या वर चालली ना ती. आग लागाय धंदे. आपण पाहूयात कसं झालं. 2 मिनिटं बोलू. ओ माय गॉड. घुसून मान तिच्या. ओ बापरे बापरे गाईस, बघा काय केलं या लोकांनी. फायनली पेटली आता, है ना. त्याच्यात ते काय नैवेद्य टाकला पण का तुम्ही? आता आपण याची करूयात आरती. आरती पहिले, नंतर मग फेरे मारायचे आहेत. आता पप्पा आरती करतायत. पेटली चांगली आता आपली होळी. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर. म्हटलं नारळ त्याच्या अंदर टाका म्हणून. चला तर मग आता या व्हिडिओला आपण इथे एंड करूयात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. नसेल आवडला तरी सांगा, काय चुकतंय ते पण सांगा, कारण तुम्ही सांगणार नाही तर मला कळणार नाही. सो त्याच्यामुळे प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके देन हॅपी होली अँड बाय बाय.